छगन भुजबळांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये न झाल्यामुळे आता माळी महासंघ सुद्धा मैदानामध्ये उतरलाय। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे माळी समाजामध्ये काही लोकांची उग्र भावना आहे। येत्या काळामध्ये भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस योग्य सन्मान देईल अशी प्रतिक्रिया माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली आहे। माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे आपल्यासोबत आहेत। अविनाशजी, छगन भुजबळ ओबीसी समाजाचे वरिष्ठ नेते आहे आणि सोबतच माळी समाजाचे ते राज्यातील सर्वात मोठे नेते, मात्र ते मंत्रिमंडळामध्ये सध्या नाही आहे आणि नाराजीचा सूर त्यांनी पण बोलून दाखवला आहे आणि वेगवेगळे संघटन जे आहेत ते पण नाराजीचा सूर बोलून दाखवतात। असं आहे की एखादा नेता जेव्हा अनेक वर्ष राजकारणामध्ये असतो, आदरणीय छगनरावजी भुजबळ हे 1985 पासून आहेत, 40 ते 50 वर्षाची त्यांची राजकीय कारकीर्द झालेली आहे आणि असे नेते कुठल्याही एका जातीत अडकून राहत नाही, कुठल्याही एका पंथात अडकून राहत नाही। छगनराव भुजबळ हे आमचे राष्ट्रीय नेते आहे ओबीसी समाजाचे आणि सर्वांची अपेक्षा होती त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल म्हणून, पण ती पूर्ण झाली नाही। प्रत्येक पक्षाचे काही ध्येयधोरणं असू शकतात आणि त्या ध्येयधोरणानुसार त्यांचे काही ठरलेले पण काही पुढील दिशा असू शकते, परंतु निश्चितच एक समाजामध्ये याबद्दल एक थोडा मतप्रवाह आहे जो लोकांमध्ये थोडंसं उग्रपणा दिसतो आहे आणि मला वाटतं याच्यावर त्यांचा पक्ष निश्चितपणे मात करेल, जनभावना लक्षात घेऊन त्यांना उचित असा सन्मान येणाऱ्या काळामध्ये देईल आणि तशी मागणी समाजाकडून आणि ओबीसीतल्या विविध संघटनांकडून सुरू आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।